नमस्कार मित्रांनो, नमस्कार. विषय हा तो मोपा एअरपोर्ट झालो. गोंयच्या जनतेक दिसला काय तर पेडणेकरांक काहीतरी बरा मेळना. पेडणेकरांची चांदी झाली. पण खैसर काय असा, सगळं काय तर 2-3 मंत्री आपुणच मलाई वयली खातात आणि आमकां पेडणेकरांक जावं टॅक्सीकारांक टॅक्स हो टॅक्स तो टॅक्स टोल GST काय काय भरून भरून जीव काबार केला यांच्यानी. आणि ही मलाई एअरपोर्टाची कोण खाता ही जनतेक सारखी माहिती असा, जनतेक सांगूची गरज ना. आणि ह्या एअरपोर्टाचो सायड इफेक्ट जो असा तो आमच्या सायटीच्या गांवांतल्यांक भोगूचो पडटा. ह्या आतां कळटा. आता असा दिसता की तो एअरपोर्ट न जाल्लो जाल्यार बरा जाल्ला. कित्याक तर तो एअरपोर्टाचो जो कचरो असा तो खंयच्या खंयच कोण ना कोण हाडून खंय खंय उडयता. रानान तुमकां दाखयतय. आणि परिस्थिती एकदम भयानक अशी. म्हणजे तुम्ही जर रस्त्याच्या बाजूक रावल्या जाल्यार तुमच्या गाडयेकाय कवची लागा शकता किंवा तुमच्या पायांक लागा शकता. इतको कैर हाडून उडयतात. बघा तुम्ही, मुद्दम तुमकां दाखयतय. बघा हो आता काजिनी कैर, हे बघा काय आता. आणि हो जो असा एअरपोर्टाचो रोड, हो कैर बघा तुम्ही. असले कप आम्ही गावातले लोक केन्ना वापरिना. हे कितें, हे बघा बघा कशें कवच्या. हो बघा कचरो. सायड इफेक्ट, विमानतळाचो सायड इफेक्ट